आमची भेळ वाईट आहे. काय हो, माझी वेळ वाईट आहे हो खूप. हो हो हो, मी तक्रार नोंदवायला आलो तुमच्याकडे. हा. माझी तक्रार तुम्ही नीट ऐकून घ्याल का? ऐकून घ्याल का म्हणजे? बहिर आहे मी, ऐकू येत नाही मला. हा? मी विदर्भातले माणसं बहिर आहे. बहिर तुम्ही आहे, लक्षात ठेवा. हा? अरे आमचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला. असा बोलशील ना, लक्षात ठेव, केस करून तुझ्यावर. केस? हा. माव, मी सर्वसामान्य माणूस आहे, माझ्यावर काय? सॉरी, बरं माझी चूक झाली, मला माझी चूक मान्य आहे. हा ठीक आहे मग, हवालदार याला 8 टाका. मला कशाला तू बोलला ना आता चूक मान्य आहे म्हणून. अहो, नाही म्हणजे माझ्या बोलण्यात चूक झाली, म्हणजे मी जे बोललो ना ते तुम्हाला कळलंच नाही. म्हणजे मी वेडा आहे मी? तुझे बोलतो ते मला समजत नाहीये. हा, हवालदार याला अंदर टाका. अहो नाही नाही, अहो मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे. अबे पागल आहे का? मारून कशाला घेऊन आला तू? मग मलाच मारतोय ना. अबे पण माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कशाला मारून घेऊन आला ते सांगा ते. ते मारत नाहीये, ते डास चावतात बस. मग तुझं काय म्हणणं, इथे डास आहे? डास आहे आणि ते सगळे मी अमरावतीहून आणले डास आहे. म्हणजे विदर्भातले डास चावतात, मुंबईला चावत नाही. हवालदार याला अंदर टाका पहिले. एक मिनिट, तुम्ही प्लीज बसा ना. मग अहो, मी तक्रार नोंदवायला आलोय, तुम्ही जमलं तर प्लीज माझी तक्रार लिहून घ्या ना. जमलं तर म्हणजे मी अडाणी आहे, लिहिता वाचता येत नाही मला. हा, हवालदार याला अंदर टाका पहिले. नाही प्लीज असं करू नका हो, मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे हो. टेन्शन मध्ये आहेस का? अरे बापरे, सॉरी यार. काय नाव आहे बाळा तुझं? मी सागर कारंडे. सागर करांडे म्हणजे काय रे? काय म्हणजे काय? माझं नाव आहे ते. अच्छा, नाव आहे का? बरं, काय करतो तू? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं. काय करतो असं विचारलं मी तुला. हेच काम आहे माझं. इकडे कस काय आलास तू? अहो, तेच मी तक्रार घेऊन आलोय. काय झालं, सकाळपासून माझी बायको गायब आहे हो. काय? हो, काय एकदा बोल. बायको गायब आहे. अबे मग पेढे वाट ना, अबे बँड लाव, अबे जश्न मनो, बियर फोड, शॅम्पियन फोड. क्या बात है यार, क्या बात अहो, है. काय बोलताय तुम्ही? बायको गायब आहे हो माझी. अबे या गोष्टीसाठी लोक नवस करतात बे. कोंबड्या कापतात, बकरे कापतात. अरे मैली अंगवानी पायानं असं चालत जातात बे. ती गोष्ट आपण होऊन तुझ्या घरी चालत आली रे. अरे ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ, आनंद घे रे, आनंद घे. नशिबान आहेस रे मिठू, नशिबान आहेस तू. काही काय सांगताय हो, माझी बायको गायब झाली आहे. अहो, सकाळपासून फोन करतोय तिला, पण तिच्या मोबाईलला रेंजच नाहीये हो. कुठल्या कंपनीचे आहे? SSV. मग अशा कंपनीचा मोबाईल आपला असाच होणार ना. तू एक काम कर, तू सिम कार्ड चेंज कर. हा नाही, सिम कार्ड चेंज करेन, पण त्याने काय रेंज येईल ना. बायकोचं काय? अबे मग रेंज आली की लगेच बायकोला फोन कर, लगेच बायकोला बोलून घे. त्याआधी बायकोला बोलवलं पाहिजे ना. बायको मिळायला हवी ना, मग तिचा मोबाईल मिळेल, मग मी सिम चेंज करेल ना. मग परत कधी हरवली तर मी तिला फोन करेल. त्याआधी बायको मिळायला पाहिजे ना. एवढा द्राविडी प्राणायाम कशाला करायचा आपण? आता ज्याचा त्याचा प्रश्न असते ना. रिटायर झाल्यावर माणूस काय करणार आहे यार? कोण? द्रविड करत असेल तो प्राणायाम, आपण काय करू शकतो त्याला? का जीव घेत आहे माझा? म्हणजे मी मर्डर आहे, मी खुनी आहे, मी हवालदार आहे. 8 टाका. नाही नाही, मी तुमच्या पाया पडतो, प्लीज माझ्या बायकोला शोधून द्या ना प्लीज. बायको हरवली का तुझी? इकडे मला सांग, कशी होती तुझी बायको? खूप भोळी होती हो, समजूतदार, शांत, न भांडणारी. भोळी हो समजूतदार हो शांत. हो. बायको होती का अंधश्रद्धा? म्हणजे अबे म्हणजे बायको या सदराखाली असं मटेरियल बनणंच बंद झालं आता. मी खरं सांगतो, माझी बायको तशीच होती हो अगदी. बरं मला एक गोष्ट सांग, हा. तो लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? वा वा, लव्ह मॅरेज. कसं काय जमलं असेल मी तुझ्या कुणे? ते काय झालं, ती 7वीत होती. 7वीतला पुरुष लग्न केलं तुझ्या? हवालदाराला अंदर टाका पहिले. नाही म्हणजे मी पण तेव्हा 7वीत होतो ना. म्हणजे बालविवाह केला अहो, तुझ्या? नाही लग्न नाही केलं. म्हणजे लग्न न करताच एकत्र राहतो तुम्ही? अहो, 7वीत लग्न नाही केलं, मोठं झाल्यावर लग्न केलं. म्हणजे 7वी नंतर शिकलेच नाही तुम्ही? हवालदाराला अंदर टाका पहिले. अरे तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला सांगा. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तुला सांग, विदर्भात इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ना मी बदली करून मुंबईला आलो. पण इथं माझ्या फ्लॅटवर 4 दिवस झाले पाणी आलं नाही. म्हणून तू सांगतो मी नवीन फ्लॅटच्या शोधात आहे. तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर मला सांग यार. अहो, बायकोचं काय? अरे बायको तर म्हणते जुन्याच घरात राहू, तिकडे मैत्रिणी जमल्यात की नाही तिच्या. पण पाण्याचा प्रॉब्लेम आपल्या फेस करावा माझ्या लागतो. बायकोला शोधा हो. पण फ्लॅट कोण शोधणार आहे बे? माझ्या घरी येऊन राहा. मग तुला काय म्हणणं, आम्ही रस्त्यावर पडलोय? आमची अवकाश नाही फ्लॅट घ्यायची.
हवालदाराला अंदर टाका काय पहिले. नाही का त्या हवालदाराला सारखं सारखं बोलवतं मी प्लीज मी पाया पडतो खरं प्लीज शोधा माझ्या बायकोला प्लीज. म्हणजे बायको हरवली का तुझी? मग मला सांग, तुझी बायको दिसायला कशी होती? पत्रा पत्रा म्हणजे नीट आठवतो बायकोची का भंगार होत? अहो असं ते बोलतात तसं म्हणजे पत्रा म्हणजे छान एकदम म्हणजे डिक्टो करीना कपूरच. मग तो सोडून जाणारच आहे ना बाबू. का का म्हणजे ते करीना कपूर, तू जळलेला कापूर. कसे राहणार आहे एकत्र मला सांग? हे बघा तुम्ही रंगावर जाऊ नका. काय चंद्रावर जाऊ मी? जा ना तुम्हाला जायचंय तिथे जा. जा म्हणजे अबे सरकार आम्हाला 1 महिनाभर परत नाही एवढा पगार देते आणि तेवढ्या चंद्रावर पाडायचा पैसे कोण देणार आहे? हवालदाराला अंदर टाका अरे, पहिले. मी बोललो आता चंद्रावर जा बोलत हा? स्वतः बोलता आणि विसरता. मी विसरलो? हो. मी विसरबोळ आहे. मला नाही मला तुमच्या नादालाच लागायचं नाही मी जातो आता कुठे इकडे नादाला म्हणजे तमाशातली बाई वाटलो मी. डान्स करून आलो मी. माझ्या मागे लागला. हवालदाराला अंदर टाका पहिले. मला पोलिसांची मदतच नकोय आता. म्हणजे तुला काय म्हणताय? तू सक्षम आहेस स्वतः? हवालदार मग याला अंदर टाका अरे, पहिले. अंदर काय काढणार? मी जातोय म्हटलं ना जातो म्हणजे इथं आला कशाला होता ते सांग पहिले आधी. कंप्लेंट द्यायला आलो होतो मग कंप्लेंट द्यायला हवालदार अंदर टाका अरे, पहिले. आतमध्ये नका टाकू मी आता यापुढे तुम्हाला त्रास देणार नाहीये. का देणार नाही? गव्हर्नमेंट आम्हाला पेमेंट देतो, तू त्रास द्यायला पाहिजे. हवालदार अंदर टाका.